शुभविवाह या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागामध्ये अभि सांगत असतो, तू काय ॲक्टिंग केलीस सोनल? सोनल म्हणते, हो ॲक्टिंग तर केली, पण CCTV फुटेजचं अजिबात टेन्शन घेऊ नका हां, कारण CCTV फुटेजमध्ये मी अशी बसले होते ना की अँगल असा पकडला होता की जिथे CCTV फुटेज आहे तिथून असं दिसेल की आकाशच माझ्यावरती जबरदस्ती करतोय आणि तेच दिसलं असणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. CCTV फुटेजचा पुरावा म्हणून जरी उपयोग केला ना तरी तो पुरावा आपल्याच बाजूने लागणार आहे, असं म्हणत सोनल आता अभिला समजावून सांगत असते. अभि म्हणतो, सोनल मी विचार केला होता त्याच्यापेक्षा तू 2 पावलं पुढे चढलीस हां. याच्यावर सोनल म्हणते, हो पण तुम्ही मला सांगितलं नव्हतं की ही भूमी इतकी आगाव आहे म्हणून, ती इतका काही गोंधळ करेल, इतकी काही नाटकं करेल हे तुम्ही मला बोलला नव्हतात, त्यामुळे त्याचे ना एक्स्ट्रा पैसे लागतील. अभि म्हणतो, एक्स्ट्रा पैसे? सोनल म्हणते, तर काय, मी केलेल्या कामाचे तुम्ही एक्स्ट्रा पैसे द्या. तुम्हाला काय समुद्रामधून एखादा लोटा पाणी काढण्यासारखं आहे? अभिला रागिणीचं बोलणं आठवतं. 3-3 शोरूम नावावरती सुनांच्या केल्यावरती सुद्धा आपल्याला काय फरक पडतोय? एका समुद्रामधून लोटा काढण्याचा कमी झाला पण आपल्याला प्रॉपर्टी तर मिळेल. आणि सेम टू सेम सोनल रागिणीसारखी बोलत असल्यामुळे अभि एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार होतो. पण अभि म्हणतो, काय गं सोनल, हे कपडे फाडणं, हे अंगावरती व्रण उठवलं, हे कसं तू मॅनेज केलंस? सोनल म्हणते, मी न केबिनमध्ये जायच्या आधीच माझे कपडे स्वतःहून फाडून घेतले होते, ओढणीने कवर केले होते आणि स्वतःच्या याच्यावरती जखम केली होती आणि हे सगळं करूनच मी आत गेले होते आणि त्यानंतरच हा सगळा ड्रामा सुरू झाला. अभि म्हणतो, हो खरी हुशार आहेस तू, म्हणजे काम तर फत्ते केलंस पण त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही ठेवलीस. सोनल म्हणते, काम फत्ते केलंय, पैसे पण तसेच मला लवकरात लवकर मिळायला पाहिजे. तोपर्यंत इकडे आजी देवासमोर उभी असते आणि देवाला सांगत असते, काय हे माझ्या आकाशसोबत करून ठेवलंस तू? का माझ्या आकाशला इतका त्रास देतो आहेस? एका संकटातून बाहेर नाही पडला तर दुसरं संकट त्याच्याकडे आव असून उभं असतं. हे सगळं का घडतंय? याच्यावरती अथर्व म्हणतो, म्हणजे आता दादाची ही अवस्था आहे म्हणून ठीक आहे, पण एरवीसुद्धा तो असं कोणतं कृत्यच करणार नाही याच्यावरती आपला सगळ्यांचा विश्वास आहे ना. रागिणी म्हणते, खरंच आहे, पण त्या सोनलने जे आरोप केलेत ना सगळ्या यांच्यासमोर, पण काय करायचं? याच्यावरती आकाश म्हणतो, पण जबरदस्ती काय असते? ती सोनल मला काय बोलत होती? मी काय केलं आहे तिला? याच्यावरती आता मात्र आकाशला कळतच नसतं सोनल रडत का असते. पण पौर्णिमा तिकडे येते. पौर्णिमा म्हणते, आकाशची जू, अहो तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती केलीत ना असा तिचा आरोप आहे. त्यावरती आकाश म्हणतो, जबरदस्ती म्हणजे काय? आता मात्र इकडे पौर्णिमा निगेटिव्ह बोलायला लागते आणि म्हणते, हो तुम्ही तिचा हात पकडलात ना आणि जबरदस्ती केलीत त्यामुळे ती तुमच्यावरती आरोप करते आहे. आकाश म्हणतो, सायकल राणी, अगं जबरदस्ती म्हणजे काय असते? भूमी म्हणते, काही नाही रे, तू तिला बाऊ केलास असं तिचं म्हणणं आहे. आणि पौर्णिमा म्हणते, अहो आकाशची जू जबरदस्ती म्हणजे? मग इकडे भूमी चिडते आणि म्हणते, पौर्णिमा गप्प बस, तुला कळते का? त्याला काहीच कळत नाही आहे, तरीसुद्धा तू त्याच्या अशी मागे लागलेस का? पौर्णिमा म्हणते, कळत कसं नाही आहे? बाकी कोणत्या गोष्टी कळत नसल्या ना तर या अशा गोष्टी कळतच असतील ना, म्हणूनच हे इतकं सगळं प्रकरण झालं ना, स्वतःच्या डोळ्यांनी तू पाहिलंस ना. भूमी म्हणते, पौर्णिमा तुझं तोंड बंद कर. आजी चिडते आणि म्हणते, पौर्णिमा अगं जरा बंद तरी कर तुझं तोंड, तुझ्या जिभेला काही हाड. आकाशबद्दल बोलतेस, माझा आकाश असं कधीच करणार नाही. याच्यावर पौर्णिमा म्हणते, आजी हे तुम्ही म्हणताय, पण अख्खं जग काय म्हणणार आहे माहिती आहे ना? अख्खं जग हेच म्हणणार आहे आणि ते सोनलच्या बाजूने उभे राहत आकाशवरतीच आरोप करणार आहेत. रागिणी म्हणते, आई मला वाटतं पौर्णिमा बोलते ते खरं आहे, कारण पूर्ण ना महाजन इंडस्ट्रीची बदनामी होईल सगळी, असं म्हणत आता रागिणीसुद्धा पौर्णिमाची साथ द्यायला लागते. भूमी म्हणते, आकाशने काहीही केलेलं नाही आहे, आकाश निर्दोष आहे. पौर्णिमा म्हणते, हो ग, पण ज्या वेळेला अख्खं जग बोलेल, महाजन इंडस्ट्रीला नावं ठेवेल, तेव्हा तू काय करणार आहेस? तेव्हा तू काय करशील? सगळी बदनामी होईल तेव्हा. रागिणी रडायला लागते आणि म्हणते, आई आपल्या लक्षातच आलं नाही ही गोष्ट, खरंच असं घडलं तर आपल्या महाजनांची खूप मोठी बदनामी होईल. तितक्यात तिथे अभि येतो. अभि आल्यावरती रागिणी म्हणते, काय रे अभि, काय झालं? काय बोलली ती सोनल? तिने आरोप मागे घेतले का? अभि म्हणतो, नाही, ती सांगत आहे मला न्याय मिळायला पाहिजे, मला न्याय मिळायला पाहिजे, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन, महिला आयोगाकडे जाईन. आता मात्र अभिच्या या बोलण्यामुळे घरात ते सगळे अजूनच हादरतात. भूमी रडायला लागते. ती विचार करते, काय घडलं हे? रागिणी म्हणते, हे असं घडलं ना तर खूप भयानक प्रकार होईल. पोलीस, महिला आयोग
कसा आपला आकाशाच्या समोर टिकाव धरेल. आकाशला मात्र काय चाललंय, आपण काय केलंय, पोलीस का येणार याच्याबद्दल काहीच कळत नसतं. आजी पण रडायला लागते आणि म्हणते काय घडलं हे सगळं, देवा किती परीक्षा बघशील माझ्या आकाशची. मग रागिणी म्हणते भूमी हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. तू का आकाशला ऑफिसला घेऊन गेलीस. तू आज आकाशला ऑफिसला घेऊन गेली नसतेस ना तर हा प्रकार झालाच नसता. आकाश बिचारा रडायला लागतो आणि म्हणतो ए आत्तू मी खरंच काही नाही केलेलं आहे. नक्की काय झालंय मला कोणी सांगतच नाही आहे. तुम्ही सगळे माझ्याकडे असे बघताय. ऑफिसमध्ये ती सोनल माझ्यावरती आरोप करते. मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. असं म्हणत आकाश आता आपल्या रूममध्ये धावत धावत निघून जातो. भूमी त्याला मनवण्यासाठी जाते. रागिणी म्हणते भूमी हे तुझ्या हट्टामुळे झालेलं आहे. तू आकाशला हट्ट करून ऑफिसला नेलं नसतंस ना आज ही वेळ आलीच नसती. असा आरोप करून रागिणी रूममध्ये जाते. भूमी आकाशला मनवायला त्याच्या रूममध्ये जाते. मग पौर्णिमा जिलेबी घेऊन आता रागिणीकडे येते आणि म्हणते घ्या घ्या सगळ्यांनी जिलेबी खा. भूमीवरती आणि आकाशवरती चांगले आरोप केल्याच्या आनंदामध्ये. त्यावरती रागिणी म्हणते ए अभि तुझी ही बायको ना चिंदी चोरच आहे. म्हणजे झालं काही झालं की ती पाव किलो जिलेबी 200 ग्रॅम श्रीखंड असं सगळं घेऊन येईल. तिला म्हणा हा मोठा वार आहे त्यामुळे हा जर सक्सेसफुल झाला ना तर हिला 1 किलो जिलेबी मी तोंडात घालेल. ही अशी चिंदी चोरगिरी करत बसू नकोस. असं म्हणत रागिणी अभिला म्हणते एकदा का हे सगळं सिद्ध होऊ दे मग मात्र ह्या भूमी आणि आकाशची वाट कशी लावायची ती बघते. माझा डाव हा होता की आकाश ऑफिसला येणं बंद होईल आणि त्याच्यावरती घाणेरडा आरोप झाल्यामुळे भूमी खचून जाईल. खचून गेलेल्या भूमीला आता आपण बरोबर पेपरवरती सही करायला भाग पाडू आणि याचमुळे आता हा आपला डाव यशस्वी होतोय. एक टप्पा झालाय. पुढचा टप्पा यशस्वी झाला तर तुझ्या तोंडामध्ये 1 किलो काय 10 किलो जिलेबी कोंबेन. असं म्हणत रागिणी आता मात्र आपला प्लॅन सगळ्यांना सांगत असते. इकडे अभि सांगत असतो हे बघ आई आपण आता या वेळेला आकाशला सोडायचंच नाही. ती सोनल पेटून उठलेली आहे आणि आता महिला आयोग आणि पोलीस यांची भीती दाखवून आकाशची आपण इतकी बदनामी करायची ना की या प्रकरणातून तो वरती उठलाच नाही पाहिजे. याच्या रागिणी म्हणते जे काही करशील ना आता सावधानतेने. ती भूमी ऑलरेडी खचलेली आहे. इकडे आता पौर्णिमा जिलेबी खाता खाता म्हणते इतकी महत्त्वाची बातमी आहे आणि ती माझ्या आईला दिली नाही तर कसं होईल. माझ्या आईला ही बातमी द्यायलाच पाहिजे. असं म्हणत नीलांबरीला बातमी सांगण्यासाठी पौर्णिमा धावत पळत तिकडून निघून जाते. आकाश आपल्या रूममध्ये उदास असतो. त्यावेळेला तिकडे भूमी येते आणि म्हणते आकाश काय झालं. आकाश म्हणत असतो कोणीच मला काही सांगत नाही. सगळेजण माझ्यावरतीच बोलत आहेत. भूमी म्हणते आकाश अरे असं काही नाही आहे. तू मला माफ कर बरं. आज तुला मी ऑफिसमध्ये घेऊन गेले नसते ना तर बरं झालं असतं. माझ्यामुळे हे सगळं घडलं. आकाश मला माफ कर. आकाश म्हणतो सायकल राणी तू रडू नकोस. भूमी म्हणते मग तुला उदास वाटते मला वाईट नाही का वाटणार. आज जर मी तुला ऑफिसला नेण्याचा हट्ट केला नसता तर हे घडलंच नसतं. तुझ्यासोबत जे घडतंय ना मला खूप वाईट वाटतंय पण ना तू काळजी करू नकोस. या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन. असं म्हणत भूमी रडायला लागते. आकाश म्हणतो सायकल राणी तू रडू नकोस ना. तू काहीही केलेलं नाही आहेस. माझा तुझ्यावरती राग नाही आहे पण ती सोनल असं का वागते मलाच कळत नाही. याच्यावरती भूमी म्हणते आकाश तू मला एक सांग ऑफिसमध्ये मी गेल्यावरती तिथून पुढे नक्की काय झालं ते मला सांगशील का. आकाश म्हणतो ती मला काय बोलते ते सांगशील का. भूमी म्हणते ती सांगत आहे की तू तिला बाऊ केलास. आकाश म्हणतो मी तिला बाऊ कसं करेन कारण तिने माझा जीव वाचवला. ज्या वेळेला मी फुलपाखरांच्या मागे चाललो होतो तिने माझा जीव वाचवला. हात पकडलं मला मागे खेचलं. मग मी तिला मारण्यासाठी कसा बरं प्रयत्न करेन किंवा तिला बाऊ करण्यासाठी कसा प्रयत्न करेन. भूमी म्हणते मला काय घडलं ते सांग. आकाश म्हणतो तू गेल्यावरती ती केबिनमध्ये आली. केबिनमध्ये येऊन ती मला म्हटली की सायकल राणी येईपर्यंत मी तुम्हाला कंपनी देते आणि तिकडे बसली. मग मी ड्रॉइंग करत होतो आणि ड्रॉइंग केल्यावरती ती तिकडे आली. तिच्या डोळ्यामध्ये कूस केला. असं सगळी घटना आकाश सांगत असतो आणि जे घडलं ते सांगत असतो. भूमीला सगळा प्रकार समजतो की हे मुद्दाम आकाशला अडकवण्यासाठी केलंय. मग सोनल असं का करू शकते. सोनलने हे करण्यामागे काहीतरी डाव आहे आकाशला अडकवण्याचा हे तर भूमीच्या लक्षात येते. आता भूमी ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंग बसवते. ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंग बसवल्यावरती सोनलला बोलवलं जातं. बोर्ड मीटिंगला महत्त्वाची कमिटी बसवली जाते आणि सोनलचे आरोप ऐकले जातात. सोनल म्हणते जर मला इथे न्याय मिळणार नसेल तर यांना पोलिसांच्या ताब्यात मी देणार आहे. मी गप्प बसणार नाही. असं म्हणत सोनलने आता मोठा डावच केलेला असतो. मग आकाश आणि भूमी घरी येतात. घरी आल्यावरती घडलेला सगळा प्रकार घरच्यांना सांगितला जातो. तितक्यात तिथे पोलीस येतात. पोलीस म्हणतात आकाश महाजन यांच्याविरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे. त्यांना अरेस्ट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. असं म्हणत पोलिसांनी आता आकाशला अरेस्ट करत तिकडून घेऊन जात असतात. आजी पॅनिक
होते. आकाश रडायला लागतो. भूमी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण पोलीस काही ऐकत नाहीत. भूमी थांबवत असते, थांब, आकाशला नेऊ नका. आकाशने काहीच केलेलं नाही, पण पोलीस त्यांचं काम करत आकाशला पोलीस स्टेशनला ओढत नेत असतात. आता मात्र आजीला धक्का बसतो. अभि आणि रागिणीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो, पण भूमी आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आता काय डाव खेळणार आणि सोनलचं खोटं कसं मोडून काढणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.